कळंब येथे शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यामध्ये शिवकालीन गोंधळ, हलगी पथक, वारकरी पथक, अन्नछत्र व शालेय साहित्याचे वाटपाचे असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातर्फे आज स्वराज्य सप्ताह सुरू आहे। त्या निमित्तानं आपल्या कळंब शहरामध्ये काय नियोजन केलं आहे पक्षातर्फे? सर्वप्रथम मी छत्रपती शिवरायांच्या 394वा हा जो शिवजन्मोत्सव आहे त्या शिवजन्मोत्सवाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार संबंध महाराष्ट्रभर 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी हा शिवस्वराज्य सप्ताह आयोजित केलेला आहे। त्या निमित्तानं आज कळंबमध्ये देखील आमचे कळंब राष्ट्रवादी शहरचे अध्यक्ष सन्माननीय दत्ताजी तनपुरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली कळंबमध्ये देखील विविध भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये शिवकालीन गोंधळ आहे, यामध्ये 20 हलगी पथक आहेत, यामध्ये तेर येथून संबंध महाराष्ट्रभर गाजलेलं वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवणारं एक लहान मुलांचं वारकरी पथक संबंध दिंडीच्या माध्यमातून, छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीच्या माध्यमातून संबंध शहरभर फिरणार आहे। अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। तसेच सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी मोफत अन्नछत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, कळंब शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि त्या अन्नछत्र सुरू आहे। तब्बल किमान 5000 लोक त्याचा आस्वाद घेतील, त्याचा उपभोग घेतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे। काय नियोजन केलंय थोडं जरा सांगा बरं। आज जयंती निमित्त काय नियोजन केलेलं आहे? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यानच्या स्वराज्य सप्ताहामध्ये आम्ही वृक्ष लागवड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीमध्ये वारकरी पथक, धनगरांचा गोंधळ, शिवकालीन गोंधळांची कला, अश्वांचा डान्स यासह मोफत भोजनाची व्यवस्था आणि शालेय मुलांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही या स्वराज्य सप्ताहाच्या माध्यमातून घेतलेला आहे। नक्कीच उपक्रम खूप चांगला आहे। उपक्रमाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिला जातोय की एक शालेय साहित्याचा वाटप आहे। खरंच खूप चांगला उपक्रम आहे, काय म्हणाल? हो, छान कार्यक्रम राबवलेला आहे। आमचे लाडके महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून जो हा स्वराज्य सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे तो मोठ्या आनंदाने, उत्साहाने व जोशाने आम्ही साजरा करत आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे शहर अध्यक्ष दत्ताजी तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली कळंब शहरात सुंदर असा मोठा इव्हेंट शिवजन्मोत्सवाचा या ठिकाणी आम्ही साजरा करत आहोत। दत्ताजी तनपुरे यांनी सांगितलेले सर्व उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत आहोत। आमची रॅली निघणार आहे। त्यानंतर आमच्या या शिवजन्मोत्सवामध्ये डीजे साठी युवकांच्या नृत्यासाठी डीजे लावण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे अश्व डान्स आहे, 100 वारकरी पथक आहेत जे की कालांतर पद्धतीनं नृत्य करून दाखवणार आहेत। हलगी पथक आहेत, त्यामध्ये 20 माणसं आहेत, गोंधळी पथक आहेत, त्यामध्ये 50 माणसं आहेत। असा मोठा इव्हेंट आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत।